नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे कैरीची चटणी. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे आणि तयार झाल्यानंतर आपण ही महिनाभर वापरू शकतो. ही चटणी बनवण्यासाठी इथे आपण 2 कैऱ्या घेतल्या. या आपल्याला अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या, याची साल काढून घ्यायची. तर अशी आपण ही याची साल काढून घेणार आहोत आणि या आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्या. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते ही कैरीची चटणी. इथे आपण ही कैरी अशी कापून घेतली आहे आणि ही मिक्सरला वाटून घ्यायची. तर छान बारीक असं हे मिक्सरला आपल्याला वाटण याचं करून घ्यायचं आहे. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. तर असं आपण हे मिक्सरला वाटून घेतलं. पॅनमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल घ्यायचं. यात अर्धा टीस्पून मेथीदाणा, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून मोहरी आणि हिंग घालायचा. हे सगळं असं छान परतवून घ्यायचं. यात बारीक केलेली कैरी घालायची आणि थोडंसं हे आपण परतवून घेणार आहोत. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. इथे आपण 1/4 टीस्पून हळद घातली, अर्धा टीस्पून तिखट घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचं. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. तिखट, मीठ, हळद हे घातल्यानंतर आपल्याला ही मीडियम ते लो फ्लेमवर अशी छान परतवून घ्यायची. यात गूळ घालायचा. इथे आपण अर्धी वाटी गूळ यात घातलेला आहे आणि गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत सारखं असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर 5 ते 10 मिनिट आपल्याला हे सगळं परतवायला लागतात. तर अशी ही चटणी आपल्याला छान परतवून घ्यायची. तर नक्की करून बघा, सोपी रेसिपी आहे आणि तयार झाल्यानंतर आपण ही महिनाभर वापरू शकतो. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेरच आपल्याला ही ठेवता येईल. तर तुम्ही बघू शकता ही इथे अशी छान परतवल्या गेलेली आहे. तर असं हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं म्हणजे ही खराब होणार नाही. तर 5 ते 10 मिनिट आपल्याला ही परतवण्यासाठी लागतात. तर इथे आपली ही झटपट अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे. सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपली ही कैरीची चटणी तयार आहे.